Hello everyone, welcome in today's class. Previously we had started to learn advanced web designing, and in that chapter we learn number of various tags. Today we are going to learn ordered list and unordered list. So let's start learning. Today we are learning about ordered list or numbered list. ऑर्डर्ड लिस्ट कशाला म्हणायचं किंवा ऑर्डर्ड लिस्टच आपण नंबर लिस्ट सुद्धा म्हणतो, तर ते कसं यूज करणार? द OL टॅग डिफाइन्स अन ऑर्डर्ड लिस्ट. अन ऑर्डर्ड लिस्ट कॅन बी न्यूमेरिकल और अल्फाबेटिकल. आता जेव्हा तुम्हाला आयटम्स लिस्ट मध्ये पुटअप करायची असतील, इन दॅट केस यू हॅव टू यूज OL टॅग. आणि त्या OL टॅगची जी डिफॉल्ट व्हॅल्यू असते ती असते 1. and you may put type value is A, capital I or small I. जर A दिलेलं असेल तर तुमची नंबर लिस्ट जी आहे ती ABCD ने सुरू होईल. कॅपिटल I म्हटलं तर रोमनची जी कॅपिटल मधली लेटर्स आहेत ती येतील, आणि स्मॉल I वगैरे जर म्हटलं तर रोमनचीच पण स्मॉल लेटर्स मधली नंबर्स येतील. जर आपण OL टॅगला टाइप ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू यापैकी काही एखादी मेन्शन केलेली असेल तर. इफ यू यूज रिव्हर्स्ड ॲज अ ॲट्रिब्यूट ऑफ OL टॅग, तर त्याला तुम्हाला इज इक्वल टू करून काहीही मेन्शन करण्याची गरज नसते, कारण रिव्हर्स जर म्हटलं तर तुम्हाला डायरेक्टली ती नंबर्स काय येतील, रिव्हर्स मध्ये येतील. जेवढे यादीमध्ये सपोज 5 एलिमेंट जर आहेत तर फर्स्ट एलिमेंटला 5 नंबर येणार, नंतर 4 3 2 1. बट इफ वी यूज स्टार्ट नंबर, म्हणजे त्या लिस्टची सुरुवात कुठल्या नंबरने व्हायला पाहिजे तसं जर मेन्शन केलेलं असेल, देन इट स्पेसिफाईज द स्टार्टिंग नंबर ऑफ द फर्स्ट आयटम इन अन ऑर्डर्ड लिस्ट. म्हणजे ऑर्डर्ड लिस्टची सुरुवात कोणत्या नंबर पासून यायला पाहिजे ते जर आपण मेन्शन केलेलं असेल तर सगळ्यात सुरुवातीच्या एलिमेंटला त्या प्रकारे नंबर येईल. दॅट वी विल डिस्कस विथ द हेल्प ऑफ वन प्रोग्राम. आता इथे बघा आपण एक प्रोग्राम घेतलाय डॉक टाइप HTML बॉडी. आता याच्यामध्ये इथे अर्थात बेसिक लिहिताना आपण टॅग वगैरे नाही लिहिले, हेडिंग टॅग वगैरे. तर हेडिंग टायटल ते तर कंपल्सरीली प्रत्येक प्रोग्राम मध्ये असावंच लागतं. आपण इथे हेडिंग घेतलंय लिस्ट ऑफ टॉपिक्स म्हणून. OL टॅगचा वापर करतोय. OL म्हटलं म्हणजे तुम्हाला नंबरिंग येतील. लिस्ट आणि OL चा जेव्हा आपण यूज करतो, इन दॅट केस यू मस्ट हॅव यूज LI टॅग टू पुट अप आयटम बिटवीन OL टॅग. म्हणजे LI टॅगचा वापर तुम्हाला करावाच लागेल, कारण त्या OL मध्ये किंवा त्या ऑर्डर्ड लिस्ट मध्ये जी यादी तयार करायची आहे त्या यादीमधला प्रत्येक एलिमेंट घेण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, LI टॅगचा यूज करतोय. LI मीन्स ज्याला आपण लिस्ट म्हणतो. तर आपल्या यादीमध्ये बेसिक्स ऑफ IT हा तुमचं पहिलं नाव येणार, HTML5 ला सेकंड नंबर येणार, PostgreSQL ला आपला थर्ड नंबर येईल. आपण OL टॅगला इथे केलेलं आहे क्लोज. पण सपोज जर का OL टॅग मध्ये स्टार्ट इज इक्वल टू आपण इथे नंबर पुटअप केलेला आहे 50, म्हणजे यादीचा पहिला एलिमेंट जो आहे त्याला 50 हा नंबर येईल. म्हणजे इथे बेसिक्स ऑफ IT ला 50 नंबर येणार, याला पुढचा, याला त्याच्या पुढचा येईल. म्हणजे इथे बघा आपण 2 OL लिस्टचा वापर केलाय. या OL लिस्टला बेसिक वापरलेलं होतं आणि अर्थातच तुम्ही त्याचा टाइप ॲट्रिब्यूट यूज केलेला नाहीये, म्हणून आउटपुट मध्ये 1 2 3 येणार. आणि इथे आपण स्टार्ट इज इक्वल टू 50 म्हटलंय, म्हणून आपल्या प्रोग्रामच्या आउटपुट मध्ये काय येईल, सुरुवात जी आहे ती 50 पासून होणार. म्हणजे लिस्ट ऑफ टॉपिक्स हे आपलं वरचं हेडिंग, त्यातली ही 3 एलिमेंट्स, त्याला 1 2 3 अशी नंबर्स आली. नंतर आपण लिस्ट ऑफ टॉपिक्स स्टार्ट विथ सिरीज 50 असं हेडिंग दिलंय H3 मध्ये, ते तुम्हाला हेडिंग दिसेल. आणि स्टार्टिंग नंबर जो आहे तो आपला कशावरून सुरू होतो आहे, 50 वरून. आणि ते जर का तुम्ही रिव्हर्स यूज करायचा म्हटला तर त्या नंबर्स जे आहेत आपली रिव्हर्स मध्ये येतात. ओके, सो
let's see this program. In this program we use reversed attribute of OL tag. आता या ठिकाणी आपण काय केलेलं, रिव्हर्स्ड हा ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे and this attribute never taken any value. म्हणजे रिव्हर्स्ड इज इक्वल टू असं काहीही लिहिण्याची गरज नाही. आपण OL मध्ये सरळ सरळ 3 आयटम्स टाकलेली आहेत. ही तिघ पण नावं येतील, पण त्याला रिव्हर्स्ड म्हटल्यामुळे व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. दिस प्रोग्राम लुक्स लाईक धिस. आणि याला जो फर्स्ट नंबर आहे अर्थात बेसिक्स ऑफ IT हे आपल्या लिस्ट मधला पहिला एलिमेंट आहे, बट इट टेक्स अ नंबर 3. सेकंड एलिमेंट टेक्स नंबर सेकंड and third element takes number first because we use reversed in OL tag. ओके, आता रिव्हर्सचा यूज कशासाठी करायचा, स्टार्टचा यूज कशासाठी करायचा, आणि आपण अर्थात टाईपचा वापर जर केलेला असेल तर ABCD किंवा रोमन वगैरे पण आपण यूज करू शकणार. आता नेक्स्ट आपण बघतोय अनऑर्डर्ड लिस्ट. यू मे से बुलेटेड लिस्ट टू दिस. An unordered list created using UL tag. बघा OL चा यूज करून ordered list and with the help of UL tag you can create unordered list. And each list item starts with the li tag. This is compulsorily used with OL also and with UL also. The list item in unordered list are marked with bullets. That means small black circles by default. म्हणजे आपल्या अनऑर्डर्ड लिस्ट ज्या असतात त्याची जी सुरुवात आहे ती कशाने होते आपली, तर सर्कलने होते. नेक्स्ट, आता इथे आपण एक प्रोग्राम घेतलेला विथ द हेल्प ऑफ UL टॅग. व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. आता इथे आपण काय केलेलं, टायटल मध्ये समथिंग काय लिहिलं, हेड बॉडी. This is a basic structure up to body tag. In our program's body we use H3 tag and use heading as HTML unordered list. Then we use UL tag here. Opening UL tag and closing UL tag contains 3 list tag. That means in the output of this program 3 points will be displayed and those points will be displayed as small black circles. What will be the output of this? In this way. आता या आउटपुट कडे लक्ष द्या. इथे बघा आपण काय केलेलं, UL चा वापर केलेला असल्यामुळे तुमच्या लिस्टला बुलेट्स आलेली आहेत and by default those bullets will be displayed as black circles. आता ते डॉटेड जे सर्कल्स आहेत ती डार्क झालेली असतील म्हणजे आपण त्याला सर्कल्स असं इथे मेन्शन करतो अनऑर्डर्ड लिस्ट मध्ये. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज डिफरन्स बिटवीन OL अँड UL. OL मध्ये नंबर येतात आणि UL मध्ये काय येतील तर बुलेट्स येतील. आता जसं आपण OL च्या ॲट्रिब्यूट्स मध्ये टाईपच्या व्हॅल्यूज बघितल्यात, रोमन मध्ये तुम्ही I घेऊ शकता, त्यानंतर आपण स्मॉल a वगैरे पण घेऊ शकतो. त्याच प्रकारे आपण जी UL टॅग बघतो आहे, UL टॅग ऑल्सो टेक्स सम ॲट्रिब्यूट्स. टाइप इज इक्वल टू डिस्क, सर्कल, स्क्वेअर. आता हा जो प्रकार आहे हा आपण HTML5 च्या आधी वापरायचो, पण आता HTML5 मध्ये टाइप ॲट्रिब्यूट इज नॉट सपोर्टेड बाय HTML5. आता टाइप ॲट्रिब्यूट जो आहे UL टॅगचा तो HTML5 ला सपोर्ट करत नाही. जे आधीचे प्रीवियस व्हर्जन्स होते त्याला तो सपोर्ट करायचा आणि त्यासाठी आपण टाइप इज इक्वल टू डिस्क, सर्कल वगैरेचा वापर करायचो. पण HTML5 मध्ये आपल्याला काय करायचंय, स्टाईलचा वापर करायचा आहे. म्हणजे स्टाईल हा तुम्ही ॲट्रिब्यूट म्हणून यूज करणार आहात अँड इट टेक्स property as list style type and its value will be disk, circle or square. म्हणजे बघा आता या ठिकाणी तुम्ही UL टॅगचा वापर केलाय. UL टॅग साठी तुम्ही स्टाईल हा ॲट्रिब्यूट वापरलाय.
स्टाईल ॲट्रिब्यूटची जी प्रॉपर्टी आहे ती आहे लिस्ट स्टाईल टाईप आणि त्याची व्हॅल्यू आहे आपली इथे डिस्क. मग डिस्क जर म्हटलं तर तुमचे सर्कल येतील, म्हणजे गोल गोल येतात, आपले पोकळ गोल येतील. जर का तुम्ही लिस्ट सर्कल टाईप सर्कल म्हटला तर आपले भरीव गोल येतात. आणि इफ यू यूज लिस्ट स्टाईल टाईप ॲज अ स्क्वेअर तर तुमच्या आउटपुटमध्ये काय येतील तर स्क्वेअर येतील. यू मे यूज डिस्क, सर्कल और स्क्वेअर फॉर UL टॅग. आता ते कसं यूज करायचं प्रोग्राममध्ये दॅट वी विल बी डिस्कस नेक्स्ट. आता त्यानंतर बघा आपल्याला पुढचा टॉपिक आहे डेफिनेशन लिस्ट. देन व्हॉट इज डेफिनेशन लिस्ट? To define a definition list, DL tag is used. You can create item in definition list with the DT and DD tag. The DT tag is used to define the term, whereas DD tag is used to define terms definition. आता कधी कधी आपल्याला बघा लिस्ट बनवायची असते पण त्याला नंबरिंग द्यायचं नसतं. मग when you have to create a list but you don't want to number them, then in that case you may use DL tag. And in this situation if you want to put a heading then you should use DT tag, and for its definition you should use DD tag. आता with the help of DD, DT and DL tag आपण एक आउटपुट बघूयात. Actually always input come first and then on the basis of input you may create a output, but here we see just one output and you have to create this output, and for creating this output what code should you have to type that we will discuss now. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल ऑफ HTML डेफिनेशन लिस्ट हे एक हेडिंग हवंय. म्हणजे अर्थातच तुम्हाला प्रोग्राम मध्ये काय करायचं आहे, H1, H2, H3 चा वगैरे वापर करून हे हेडिंग द्यायचं आहे. त्यानंतर वेब, HTML, CSS दीज आर युअर डेफिनेशन टर्म्स. हे आपली काय एक प्रकारची हेडिंग्स आहेत, ह्या टर्म्स आहेत. अँड वी डिफाइन दीज टर्म्स हिअर. मग आता हा वेब शब्द घेण्यासाठी अर्थात ते आपल्याला लिस्टच घ्यायची आहे एक प्रकारची. सो वी विल यूज DL tag फॉर क्रिएटिंग वन डेफिनेशन लिस्ट. फॉर वेब वर्ड वी विल यूज DT tag. आणि द पार्ट ऑफ द इंटरनेट दॅट कंटेन्स वेबसाइट्स अँड वेब पेजेस हा जो शब्द आहे म्हणजे इनडिरेक्टली ही याची काय झाली डेफिनेशन झाली. टू पुट अप दिस we will use DD tag. मग आता आपल्याला इथे 3 हेडिंग दिलेली आहे म्हणजे तुम्हाला या 3 शब्दांसाठी DT tag चा यूज करावा लागेल आणि या 3 त्याच्या डेफिनेशन साठी आपण काय करणार आहोत तर DD tag चा वापर करणार. आणि अर्थातच हे लिस्ट मध्ये येण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, DL म्हणजे डेफिनेशन लिस्ट टॅग चा वापर करायचा आहे. दिस प्रोग्राम इज रिटन हिअर. डॉक टाईप लिहायचं आहे आपल्याला. टायटल दिलं काहीतरी, H3 मध्ये आपण हेडिंग दिलं, DL चा वापर करतोय. हेडिंग दिलं आपण वेब, त्याला बोल्ड मध्ये घ्यायचं आहे म्हणून आपण त्याला B टॅग चा वापर केला. पहिलं तुमचं हेडिंग इथे क्लोज झालं म्हणून DT ला क्लोज केलंय. त्याचं हेडिंग तुम्हाला म्हणजे त्याची जी डेफिनेशन आहे ती DD मध्ये आपल्याला घ्यायची आहे. दुसरी डेफिनेशन जी आहे म्हणजे दुसरी टर्म आहे आपली HTML, त्याच्यासाठी आपण सेकंड DT टॅग चा वापर केलाय. तिसरी टर्म आहे तुमची CSS, सो वी हॅव टू यूज CSS इन DT tag. ओके, नाउ वी विल लर्न दिस प्रोग्राम फर्स्ट इन अवर ब्राउजर. नाउ सी दिस प्रोग्राम. आता या प्रोग्राम मध्ये आपण नेहमीच्या स्ट्रक्चर प्रमाणे HTML हेड, टायटल पुटअप केलेलं, टायटल क्लोज, हेड क्लोज, बॉडी मध्ये आपण लिहितोय H3 हे हेडिंग दिलं. अँड आपल्या एक्सपेक्टेशन नुसार आपल्याला लिस्ट क्रिएट करायची आहे. सो वी यूज DL tag हिअर. इन दिस डेफिनेशन लिस्ट फर्स्ट डेफिनेशन टर्म इज वेब, सो वी यूज इन DT tag वेब वर्ड. And we want this web word in bold,
So we use B, opening B tag and closing B tag here. After that we use DD tag. आता हे DD टॅग आपण कशासाठी वापरतोय, त्या वेब शब्दाची डेफिनेशन डिस्प्ले करण्यासाठी, आणि अर्थात जो शब्द द्यायचा आहे तो आपण इथे पुटअप करतोय. आता मी हा प्रोग्राम लिहिताना अशा प्रकारे याच्यासाठी लिहिला की आउटपुट आपल्याला कसं घ्यायचंय त्यानुसार जर तुम्ही अशाच प्रकारे हा लिहिला तर समजून घ्यायला आपल्याला काय होईल, सोपं होईल. सो वी राईट दिस कोड in our notepad and we save this program. After that when we view the output of this program after saving this file with extension .html, we will see the output of this program. आता इथे वेब, HTML, CSS हे तिघ आपण DT मध्ये यूज केलेलं, ते हेडिंग झाल्याच्या नंतर DT ला आपण लगेच काय केलंय, क्लोज पण केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या डेफिनेशन्स घेण्यासाठी तिघांना नॉर्मल मध्ये येण्यासाठी आपण DD चा वापर केला. वाक्य लिहून झाल्यानंतर DD टॅगला आपण क्लोज सुद्धा केलेलं आहे आणि लिस्ट इथे कंप्लीट होते आहे. सो वी क्लोज DL टॅग ऑल्सो. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड हाऊ वी राईट दिस प्रोग्राम इन ब्राउझर अँड हाऊ इट्स आउटपुट विल बी appear. Okay, now next we will discuss about nested list. Then what is nested list? List within another list, either ordered list or unordered list, is called nested list. आता nested list कशाला म्हणणार, एका OL मध्ये दुसऱ्या OL चा वापर केला असेल किंवा एका OL मध्ये तुम्ही दुसऱ्या UL चा वापर केलेला असेल तर आपण त्याला काय म्हणतो, नेस्टेड लिस्ट म्हणणार. ओके, सो इफ यू वॉन्ट टू क्रिएट आउटपुट लाईक धिस. आता इथे आपण काय केलेलं आहे, लिस्ट मध्ये इंट्रोडक्शन टू IT, इंट्रोडक्शन टू DBMS अँड थर्ड लिस्ट एलिमेंट इज PostgreSQL. But in our second heading we use another unordered list as definition of DBMS, applications of DBMS and advantages of DBMS. आता इथे आपण कशाचा वापर केलेला आहे, नेस्टेड लिस्टचा वापर केला आहे. आता हा प्रोग्राम येण्यासाठी व्हॉट प्रोग्राम यू हॅव टू राईट इन नोटपॅड, दॅट वी विल डिस्कस नाव. आता इथे पहा आपण एक प्रोग्राम घेतलाय, बाकी बेसिक स्ट्रक्चर बॉडी पर्यंत H3 पर्यंत आपण सिमिलर घेतलेलं. आता OL टॅग मध्ये पहिला एलिमेंट आहे तुमचा इंट्रोडक्शन टू IT. सो वी पुट इन लिस्ट टॅग इंट्रोडक्शन टू IT. लिस्ट टॅग शुड बी क्लोज्ड हियर. देन सेकंड एलिमेंट इज LI इंट्रोडक्शन टू DBMS. हियर वी यूज दिस. आता इथे आपल्याला लिस्ट काय करायची आहे, इन्क्रीज इंडेंट करायचं आहे त्याचं, आणि इथे आपण अनऑर्डर्ड लिस्टचा वापर केलाय कारण इथे आपण काय घेतलेली आहे तर सर्कल घेतलेली आहे. आता ही सर्कल घेण्यासाठी वी यूज UL टॅग, इट्स ॲट्रिब्यूट स्टाईल अँड इट्स प्रॉपर्टी ॲज लिस्ट स्टाईल टाईप अँड इट्स व्हॅल्यू वी यूज हिअर ॲज सर्कल. आता त्या लिस्ट मध्ये तुम्हाला 3 एलिमेंट घ्यायची आहेत म्हणून तुम्ही 3 वेळा LI टॅगचा वापर केला. LI ला केलेला आहे क्लोज आणि ही UL टॅग आपण इथे क्लोज केली आहे. आणि नंतर त्या पहिल्या लिस्ट मधला आपला आयटम आहे थर्ड PostgreSQL. ओके, सो वी विल लर्न और यूज दिस कोड इन नोटपॅड. नाउ let's see this program. We type that program here in notepad. आता OL मध्ये तुम्ही पहिली लिस्ट आहे ही सेकंड लिस्ट आहे आणि बघा मी मुद्दाम टाइप करताना अशा प्रकारे घेतलंय की या लिस्ट मधला तुमचा थर्ड एलिमेंट आहे PostgreSQL आणि या सेकंड मध्ये तुम्ही UL चा वापर केलाय. त्या UL मधल्या तुमच्या काय आहेत तर ह्या 3 डेफिनेशन्स आहेत. इफ यू write down this program in your notebook like this, then it will be easy to understand
हाऊ विल बी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. ओके, तर आता आपण काय केलंय, यू हॅव टू सेव्ह दिस प्रोग्राम विथ .html एक्सटेन्शन and then see the output of that program will be displayed like this. आता आपलं एक्सपेक्टेशन तसंच होतं की मला जर का असं आउटपुट घ्यायचं असेल तर व्हॉट प्रोग्राम आय हॅव टू राईट. तर अशा आउटपुटच्या दृष्टिकोनातून वी यूज धिस प्रोग्राम कोड इन नोटपॅड. ओके, नाउ लेट्स सी अनदर आउटपुट. हियर वी सी आउटपुट मल्टी लेवल लिस्ट, नेस्टेड लिस्ट. आता इथे मल्टी लेवलचा वापर केलाय. हियर फर्स्ट वी यूज डेली कम्प्युटिंग, वेब डिझायनिंग अँड जावास्क्रिप्ट. दीज आर द मेन लिस्ट एलिमेंट्स. वेब डिझाइन, अंडर दिस हेडिंग वी यूज दिस 3 टॉपिक्स and in JavaScript we define these 2 levels, and in this conditional structure we again use these 3 different lists. That means this is a output of multi-level list. You may also say that nested list. आता या मल्टी लेवल लिस्टच्या हिशोबाने प्रोग्राम तयार करण्यासाठी व्हॉट यू हॅव टू यूज. आता इथे आपले जे UL चा वापर केलेला आहे, अर्थातच इथे पण तुमचा UL चा वापर केलेला आहे, इथे पण आपण UL चा वापर केला आहे, आणि हे जे 1 2 3 आहे घेतलेलं, इथे अर्थातच आपला कशाचा वापर केलेला आहे तर OL चा वापर केला आहे. बिफोर व्ह्यूइंग द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम यू ट्राय टू राईट डाउन कोड फॉर दिस प्रोग्राम. ओके, and if you don't understand then you may see the program code which I given here. आता याच्यामध्ये पहा, आपण H3 मध्ये UL चा वापर केलाय. UL मध्ये 2 LI चा वापर केलाय वेब डिझाइन आणि डेली कम्प्युटिंग साठी, आणि याच्यामध्ये 1 2 3 हा OL मध्ये लिहिलेला आहे. OL मध्ये तुमच्या 3 लिस्ट एलिमेंट आल्या. OL ला आपण केलंय क्लोज. Then the third element in this previous list is JavaScript. So we used JavaScript with the help of only list tag. त्याच्यामध्ये आता आपल्याला परत सेकंड लेवल क्रिएट करायची आहे. So we use UL tag here, and in this UL tag we use LI tag first for conditional structure which is given here. आता यातले 3 परत प्रोग्राम मध्ये आपल्याला आउटपुट दिलेली आहे, त्याच्यासाठी परत UL tag चा आपण वापर केलाय. For square, and these 3 element we use with the help of LI tag. After that we close UL tag, and the element in this list, second element in this list is loop statement. Okay, so we again run this program in our browser. Now let us see this program. आता आपल्याला जे आउटपुट एक्सपेक्टेड आहे, for creating that output we write code here. आता तुम्ही इथे UL टॅग मध्ये पहिली लिस्ट एलिमेंट घेतलाय डेली कम्प्युटिंग म्हणून, सेकंड एलिमेंट घेतलेलं आहे वेब डिझाइन म्हणून. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, OL टॅगचा वापर केलाय. 3 लिस्ट एलिमेंट घेतले त्याच्यामध्ये. याच यादीतला जावास्क्रिप्ट हा तुमचा थर्ड एलिमेंट होता. तिथे तुम्ही परत UL चा वापर केलाय. कंडिशनल स्ट्रक्चर आणि लूप स्टेटमेंट ही तुमची 2 हेडिंग होती, आणि या कंडिशनल स्ट्रक्चर मध्ये आपली परत 3 हेडिंग होती. आता वी टाइप धिस कोड इन नोटपॅड अँड सेव्ह धिस प्रोग्राम बाय गिव्हिंग एनी नेम विथ एक्सटेन्शन .html, and we run this program, and the output of this program will be displayed like this. आता या प्रोग्राम कडे लक्ष द्या. आपल्याला जसं आउटपुट अपेक्षित होतं त्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, प्रोग्राम लिहिलाय. सो ऑलवेज इनपुट कम फर्स्ट, अँड ऑन द बेसिस ऑफ इनपुट वी विल राईट और वी विल क्रिएट अवर आउटपुट. बट फॉर क्रिएटिंग इनपुट फर्स्ट इमॅजिन एनी आउटपुट इन युअर माइंड. म्हणजे आउटपुट काहीतरी इमॅजिन केल्याशिवाय असं आउटपुट तयार करण्यासाठी प्रोग्राम कसा घ्यावा लागेल दॅट वी कांट डिफाइन. म्हणून पहिले आउटपुट काय असावं ते थोडंसं डिसाइड करायचं,
त्यानंतर प्रोग्राम राईट करायचा आणि अर्थातच प्रोग्राम प्रॉपरली आहे की नाही हे तुम्हाला रन केल्याच्या नंतर कळेलच. ओके. नाउ हियर I make some little change in this program. I use a value for type attribute in OL tag. म्हणजे OL tag मध्ये तुम्ही टाइप ॲट्रिब्यूट ची व्हॅल्यू इथे जर स्मॉल a यूज केली असेल तर लिस्ट मधली जी आपली एलिमेंट्स आहेत तर ती लिस्ट मधली एलिमेंट्स आपली कशी बदलली आहेत तर आपली ABCD ने पण काय झाली चेंज झाली आहे. ओके. So I hope you all understand what is ordered list, what is unordered list, different attributes of ordered, that means OL tag and UL tag also. After that we discuss DL tag, DT tag and DD tag. Okay. So try to make some different outputs with the help of this OL, UL, LI and other tags. So have a nice day. Thank you and bye.